एक साधा प्रश्न आहे, तुलना केल्याने मुलं सुधारतात की तुटतात? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आपण आपल्या मुलाची तुलना इतर मुलांसोबत करतो. तो बघ किती हुशार आहे, तो बघ डॉक्टर होत आहे, इंजिनियर होत आहे, तू तसा का नाही? असे जेव्हा आपण प्रेमाने बोलतो तेव्हा असं आपल्याला असं वाटतं की आपण प्रेमानं बोललो आहे, परंतु अशी वाक्य मुलांच्या मनावरती दीर्घकाळासाठी लिहिल्या जातात किंवा परिणाम करतात. तुलना म्हणजे काय? एका मुलाची प्रगती दुसऱ्याच्या मापावर मोजणे. पण प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते, प्रत्येक मुलाचा मेंदू वेगळा असतो, प्रत्येक मुलाचं मन वेगळं असतं, प्रत्येक मुलाची इच्छाशक्ती वेगळी असते. उदाहरणार्थ, दोन मुलं आहेत, एकाचं मन पुस्तकात लागतं, एकाचं मन धावण्यात लागतं. एकाला पुस्तक वाचण्याची आवड आहे, दुसऱ्याला धावण्याची आवड आहे. आणि समजा जर आपण या दोघांमध्ये शर्यत लावली, धावण्याची शर्यत लावली, तर काय होईल? एक जण नक्कीच मागं पडेल. तर ही आपण जी तुलना केली दोघांमध्ये, हीच नेमकी चुकीची आहे. कारण की दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत, दोघांच्या इच्छाशक्ती वेगळ्या आहेत आणि दोघांचं मन, मेंदू आणि क्षमता या तिन्ही गोष्टी भिन्न आहेत. त्यामुळे एक जण मागं पडतोय, एक जण समोर जातोय आणि असं आपल्याला वाटत आहे, परंतु दोन्ही मुलं आपापल्या जागेवर परफेक्ट आहेत. फक्त चुकीचं काय? तर तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आणि तुम्ही जे दोघांमध्ये तुलना करत आहात ते चुकीची आहे, हे आपण समजून घेतलं. आणि नेमकं पालकांना इथेच कळत नाही. आणि पालक जेव्हा वारंवार तुलना करत राहतात तेव्हा ते मुलांवरती एक प्रकारचे त्यांच्या मनावरती घाव मारत असतात. कारण की मुलांच्या मनावरती असा दुष्परिणाम होतो आणि त्यांना सतत अशी थिंकिंग होत राहते की मला काहीच येत नाही. त्याचा आत्मविश्वास डगमगतो, त्याचा आत्मविश्वास हा, त्याचं मनोबल हे कमी होत राहतं. आणि याच्यामुळे काय होतं? संबंधांमध्ये दुरावा येतो. माझे आई वडील मला काय म्हणतील, मी जर अभ्यास नाही केला किंवा मला जर इतके मार्क्स नाही मिळाले किंवा मी जर आई वडिलांचं स्वप्न पूर्ण नाही केलं आणि शेजारच्या मुलासारखं मी जर इंजिनियर नाही होऊ शकलो, त्या काकांच्या मुलांसारखं जर मी डॉक्टर नाही होऊ शकलो किंवा तितके त्यांचे इतके मला मार्क्स नाही मिळाले, तर मी आई वडिलांना काय उत्तर देईल? अशी भीती त्या मुलांमध्ये निर्माण होते. आणि या भीतीमुळे आई वडिलांपासून मुलं दुरावतात आणि नात्यासंबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो. हे आपण इथे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि मानसशास्त्रही सांगतं की तुलना हे मोटिवेशन नसून ते मेंटल प्रेशर आहे. आपण वारंवार जेव्हा तुलना करतो तर मुलं थोड्या वेळासाठी मुलं अभ्यास करून घेतील, परंतु त्याचे दुष्परिणाम हे मुलांच्या मनावरती हे दीर्घकाळासाठी असतात. आणि याच्यामुळे मुलांचा आत्मविश्वास हरवतो, निर्णय क्षमता हरवते, त्यांचा जीवनातला आनंद हरवतो. आणि याच कारणांमुळे अनेक मुलं गप्प राहतात, काही मुलं चिडचिड करतात आणि काही मुलं हट्टी होतात. हे आपण समजून घेतलं पाहिजे. पालक तुलना का करतात? समाजाच्या दबावासाठी. समाजाचं एक प्रकारचं मनावरती दडपण असतं, नातेवाईकांचा प्रश्नांचा भडीमार असतो किंवा स्वतःच्या अपूर्ण अपेक्षा. परंतु एक लक्षात ठेवा, मुलं ही तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी नसतात, तर मुलं हे स्वतःचं अस्तित्व घडवण्यासाठी आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी असतात. मुलांची तुलना थांबवायची असेल तर स्वतःमध्ये 3 बदल करायला हवे. नंबर 1, कालपेक्षा आज काय सुधारलं याचा विचार करा. मार्क्सपेक्षा मेहनत महत्त्वाची, म्हणून मुलांच्या प्रयत्नांचं नेहमी कौतुक करा. त्याला काय वाटतं हे समजून घ्या. योग्य मार्गदर्शन आणि वैज्ञानिक समज मिळाली तर प्रत्येक मूल हे चमकू शकतं. तुलना थांबली तर मुलं मोकळा श्वास घेऊ शकतात.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुलना मुलाला पुढे जाऊ देत नाही, तर ती त्याचे पाय मागे खेचते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि सर्वात शेवटी इतके सांगतो की आपण आपल्या मुलाची तुलना इतरांसोबत करतो का, आणि ते करत असणार तर ते आपण कधी थांबवणार आहोत हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.